जसं मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही खूप पॉलिसी क्रिएट केलेल्या आहेत, जसं महाराष्ट्रामध्येही एक पॉलिसी आम्ही बनवली आहे. तर आता आम्ही त्या पॉलिसीचा बेनिफिट हा तरुणांना कसं मिळेल, उद्योजकांना कसं मिळेल, यासाठीची सुद्धा एक इकोसिस्टम ज्याला म्हणता येईल ती आम्ही तयार केलेली आहे. विशेषतः आमचा जो फोकस आहे तो गव्हर्नमेंटच्या सोबत काम करणं आणि दुसरं आपल्या देशातली जी मेनस्ट्रीम इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीलाही कसं कनेक्ट करता येईल हे बघणं. विशेषतः मी CII कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या नॅशनल काउन्सिलचा मेंबर आहे गेली 7 वर्ष. आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे एक जे अफर्मेटिव्ह ऍक्शन टास्क फोर्स आहे त्याचा मी एक को चेअर आहे. मिस्टर फराद फोर्ब्स पुण्यातले ते चेअर आहेत. आणि आमचा हा प्रयत्न आहे की भारतीय उद्योग समूह जो आहे आणि जे उद्योजक आहेत त्यांनी विशेषतः हे जे ज्याला बॉटम ऑफ पिरॅमिड ज्याला मी म्हटलं त्याचं मेन स्ट्रीमिंग कसं होईल, त्यांचं सोशल इन्क्लुजन आणि फायनान्शियल इन्क्लुजन कसं होईल यासाठी म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले. विशेषतः टाटा उद्योग समूह असेल, गोदरेज असेल आणि असे असंख्य उद्योग समूह आहेत ज्यांचा माझा अतिशय निकटचा संबंध आहे. आणि त्या ठिकाणच्या ज्या अफर्मेटिव्ह ऍक्शन पॉलिसी ज्या आहेत त्या डिझाईन करणं आणि त्याच्यामध्ये SC ST उद्योजकांना कुठेही त्यांची जी आवश्यकता आहे, पात्रता आहे ती कमी न होता त्यांना जोडणं. असं जवळपास आम्ही एक 7,000 SC ST उद्योजकांना मेनस्ट्रीम इंडस्ट्रीमध्ये ऍज अ व्हेंडर सप्लायर म्हणून आम्ही कनेक्ट केलेला आहे. तर हा एक इंडस्ट्रीशी कनेक्ट हा एक मोठा भाग आहे. त्याचबरोबर आता आम्ही पेट्रोलियम मंत्रालय असेल किंवा वेगवेगळे मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग असेल किंवा डिफेन्स आहे, या सगळ्यांच्या सोबत भारत सरकारच्या खूप चांगले रिलेशन्स आम्ही निर्माण केलेले आहेत. आणि त्यांच्या पॉलिसीज सुद्धा इम्प्लिमेंटेशन आता मी तुम्हाला सांगतो की पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीने खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती की बल्क LPG टँकरचं ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बल्क LPG वाहून नेणं, त्यासाठी कॅप्सूल टँकर्स लागतात आणि तिथून मग ते बॉटलिंग प्लांटमध्ये भरून कुकिंग गॅस पुढे जातं. तर याच्यासाठी एक 24,000 टँकर ट्रक्सचं टेंडर होतं, ज्याच्यामध्ये SC ST साठीचं रिझर्वेशन तर ते सुरुवातीपासून ट्रान्सपोर्टमध्ये आहे 22%, परंतु ते हार्डली 1% भरलं जायचं नाही. परंतु धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बोलून आम्ही माननीय प्रधानमंत्री यांची जी एक फ्लॅगशिप स्कीम आहे स्टँड अप इंडिया, त्याला कसं कनेक्ट करता येईल या टेंडरला, कारण ज्याच्यामध्ये 10 लाखापासून 1 कोटी पर्यंत जे लोन आहे स्टँड अप इंडियामध्ये कोलॅटरल फ्री आहे, तर ते त्याला जोडलं. मग बँकांशी बोलून बँकांचे विशेष प्रॉडक्ट्स बनवले SME साठीचे. बरोडा टँकरेज बँक ऑफ बरोडाचं बनवलं. इंधन वाहना नावाचं इंडियन बँकेसोबत आम्ही बनवलं आणि यातून 3,222 बल्क LPG टँकर ओनर्स अक्रॉस इंडिया आम्ही बनवले. आणि विशेषतः हा जो नक्सल बेल्ट जो आहे रेड कॉरिडॉर, याच्यामध्ये आम्ही 400 ट्रायबल उद्योजक निर्माण केले. तर हा एक भाग आहे हा इम्प्लिमेंटेशनचा, ज्याच्यामध्ये आम्ही सातत्याने करतो आहोत. महाराष्ट्र सरकारनेही मागच्या सरकारमध्ये आणि आता नवीन आलेला आहे त्यांच्यासोबतही आमचा डायलॉग अतिशय चांगला आहे, उद्योग मंत्री माननीय देसाई साहेबांच्या सोबत. आणि इथे महाराष्ट्रामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष प्रोत्साहन योजना एक स्वतंत्र पॉलिसी बनवली आणि त्याच्या माध्यमातूनही महाराष्ट्रातील मराठी मुलांना त्याचा खूप मोठा लाभ होतो आहे. हा एक भाग झाला. दुसरा जे पोस्ट कोविड काही बिझनेस अपॉर्च्युनिटी ज्या ज्याची आपण आता चर्चा करतोही आहोत की तरुणांना विशेषतः काय काय, जसं हेल्थ केअरच्या बद्दल चर्चा झाली ही आहेच आहे. पण मी आपणाला सगळ्यांना सांगतो की आज जी इकॉनॉमी आहे एक पॉज बटन दाबल्यासारखं झालेलं आहे, स्टँड स्टील आहे. म्हणजे जे काही आकडे येत आहेत, इकॉनॉमिस्ट बोलतायत, रेटिंग एजन्सी ज्या सांगतायत, हे त्यांना वाटतं ते सांगतायत. कारण खरं म्हणजे हे इकॉनॉमिस्ट आणि रेटिंग एजन्सी ज्या आहेत यांना कम्पेअर करण्यासाठी 100 वर्षामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेलीच नव्हती. त्यामुळे ते आकडे अंदाज ते बांधतायत, ठीक आहे. परंतु हे पॉज बटन दाबलेलं आहे. जसं हे बटन ऑन होईल, सुरू होईल पुन्हा, तेव्हा पुन्हा इकॉनॉमिक गाडा जो आहे, आर्थिक गाडा हा पुन्हा सुरळीत आपल्याला होणार आहे. ठीक आहे, याच्या निमित्ताने आपल्याला चॅलेंजेस हे आपल्या समोर आलेले आहेत आणि त्यातून कसं आपल्याला मार्ग काढता येईल यातून आपण खूप 2 महिन्यामध्ये विचार मंथन केलेलं आहे. अनेक SME अजूनही 30 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, तर थोडा
टेक्नॉलॉजी कशी आपल्या ह्याच्यामध्ये आणता येईल उद्योगामध्ये, सगळं आपल्याला रिव्हॅम्प सगळं करण्याची एक संधी या निमित्ताने आहे आणि सगळे त्या पद्धतीने विचार करतायत. त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत पॅकेजनी जे एसएमई साठी विशेषतः स्ट्रीट व्हेंडर साठी पासून ऍग्रीकल्चर मध्ये ऍग्री स्टार्टअप फंड क्रिएट झालेला आहे, फिशरीज साठीचा सपोर्ट सिस्टम त्याच्यामध्ये उत्पन्न झालेला आहे, त्याचबरोबर वन औषधी याच्यासाठीच त्याच्यामध्ये प्रोत्साहन देण्यात आलेलं, असं असंख्य गोष्टी आहेत ज्या आपण 1 ते 5 पॅकेजेस जे आहेत, हे जर पॅकेजेस तरुणांनी जर बघितले तर त्यांना त्यांच्या लक्षामध्ये येईल. मायक्रो फूड एंटरप्रेन्योर्स हे भारत सरकार क्रिएट करत आहे, त्याला स्टेट गव्हर्नमेंटचाही सपोर्ट असणार आहे. तर अशा अनेक संधी आपल्या समोर आहेत. त्याचबरोबर मला आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, सांगायचं हे आहे की विशेषतः चायनामध्ये जी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे जगभरातल्या कंपन्यांची, आणि केवळ एकाच देशावरचं जे अवलंबित्व राहिल्यामुळे ज्या प्रकारे आज नुकसान जगभरातल्या इंडस्ट्रीला सोसावा लागतोय, कारण चायनातला हा क्रायसिस कोविडचा जो आहे तो ऑगस्ट सप्टेंबर पासून सुरू झालेला आहे आणि त्यामुळे त्याचा उत्पादनावरती परिणाम झाला आणि पूर्ण जागतिक साखळीवरती त्याचा परिणाम झाला. त्यामुळे जगभरातल्या इंडस्ट्रीनी अवलंबून न राहता अन्यही पर्यायांचा ते विचार करू लागलेले आहे, ज्याच्यामध्ये बाकीही अन्य देश आहेत, त्याच्यामध्ये भारत ही आपला एक देश आहे. त्यामुळे जे एसएमईज आहेत, जे तरुण आहेत, ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे, यांनी याच्यावरती थोडं बारीक नजर ठेवली पाहिजे. आणि हे कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत, अमेरिकन बऱ्याच कंपन्या आहेत ज्यांनी इन्व्हेस्ट केलेली आहे, त्या बाहेर पडू इच्छित आहेत. आता आमचा जो युके चॅप्टर आहे, त्या युके चॅप्टरचे जे आमचे प्रेसिडेंट आहेत ते मला म्हणाले की मिलिंद, इंडिया आणि चायनाचा 22 बिलियन पाऊंडचा जो बिझनेस आहे तो डेफिसिट आहे, 22 बिलियन पाऊंड. म्हणलं आता आणि चायना युके कंपनीज हा मोठ्या प्रमाणात विचार करतायत की इंडियामध्ये येण्यासाठी, आणि म्हणून हे सगळं बघितलं पाहिजे ते कोणते कंपनी आहेत, कोणते प्रॉडक्ट आहेत, त्याच्यामध्ये मला कसं शिरता येईल, हा थोडा स्टडी हा एसएमईनी केला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्सचं जे एक मोठं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये आपण खूप मागे आहोत, त्या क्षेत्रामध्ये तरुणांना संधी असू शकते. टेक्नॉलॉजी बेस्ड तर ऑफकोर्स आहेच आहे, ऍप बेस्ड, टेक्नॉलॉजी बेस्ड, लॉजिस्टिक, आणि हे मागच्या वर्षीचं जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं तर भारतामधले जे स्टार्टअप्स आहेत, या स्टार्टअप्सनी सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट एफडीआय मध्ये जर इन्व्हेस्टमेंट आकर्षित केली असेल तर ते म्हणजे फिनटेक आणि फिनान्शियल सर्व्हिसेस जे सेक्टर आहे, ज्याच्यामध्ये मागच्या वर्षी मोठी या स्टार्टअप्सनी, आपल्या इंडियन स्टार्टअप्सनी इन्व्हेस्टमेंट आणलेली आहे. त्याचबरोबर फूड टेक बिझनेसेस आहेत, लॉजिस्टिक आणि ट्रान्सपोर्ट. आता जे आपले दुबईचे सगळे मित्र बोलत होते, तर ते लॉजिस्टिक हा अत्यंत महत्वाचा विषय पुढच्या काळामध्ये असणार आहे. तर त्या क्षेत्रामध्ये भारतीय स्टार्टअप्सनी 3 नंबरची इन्व्हेस्टमेंट मागच्या वर्षी अट्रॅक्ट केलेली आहे. हेही थोडं आपण बघितलं पाहिजे. आणि विशेषतः जी तरुण मंडळी आहे त्यांना मला हेच सांगायचं आहे की व्यवसाय करण्यासाठी एक पॅशन ही लागतेच, आणि त्या पॅशन बरोबर आपणाला जर यशस्वी व्हायचं असेल तर पेशन्स जे आहेत हे फार महत्वाचे आहेत असं मला वाटतं. कारण जो मॉर्टॅलिटी रेट ऑफ द स्टार्टअप्स जर आपण बघितला तो आपल्या सगळ्यांना चिंता करणारा आहे. कारण खूप पॅशननी व्यवसाय सुरू होतो, लगेच झटकन आपणाला रिझल्ट हवे असतात असं नसतं. त्याचा एक जस्टेशन पिरियड असतो, तो पिरियड आपल्याला द्यावाच लागतो. त्यामुळे मला आपल्या सगळ्याच्या माध्यमातून सगळे जे मराठी बांधव आहेत, उद्योजक आहेत, या सगळ्यांना हेच सांगायचंय की पेशन्स ठेवा बंधूंनो, कारण तो फार महत्वाचा आहे. त्याच्याशिवाय यश हे प्राप्त होऊ शकत नाही. एवढंच मला या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगायचंय. धन्यवाद.